नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जा बीबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये उष्णता कमी करण्यासाठी त्याचबरोबर वेट लॉससाठी आपल्याला त्याचा वापर कशाप्रकारे करून घेता येतो हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर त्यापासून होणारे इतर फायदे, त्यापासून बनणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज कुठल्या कुठल्या आहेत, सकाळी ज्या लोकांना घाई असते अशा लोकांसाठी पटकन बनून होणारा हेल्दी ब्रेकफास्ट, वेट लॉसमध्ये हेल्पफुल होणारा हेल्दी ब्रेकफास्ट कुठला आहे, सब्जा बीपासून बनणारा, हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी, हीट कमी करण्यासाठी आपल्याला त्याचा कशाप्रकारे वापर करून घेता येतो हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अतिप्रमाणात त्याचा वापर केल्यानंतर त्यापासून होणारे नुकसान कुठले कुठले आहेत आणि कुठल्या लोकांनी सब्जा बी घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळं जर तुम्हाला याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सब्जा बी हे कॉमनली फालुदामध्ये वापरले जात असल्यामुळं त्यांना फालुदा सीड्स असं सुद्धा म्हणतात. त्यांना मिरॅकल सीड्स असं सुद्धा म्हटलं जातं बिकॉज दे आर हाय इन न्यूट्रियंट्स. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आहेत. सब्जा बीला त्याची स्वतःची अशी गोडसर आंबट चव आहे आणि खूप छान असा नटी फ्लेवर आहे. आता सगळ्यात आधी पाहूयात वेट लॉसमध्ये आपल्याला त्याची कशा प्रकारे मदत होत असते. त्यामध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड आहे आणि त्यामुळं आपल्या शरीराचं जे फॅट बर्निंग मेटाबॉलिझम आहे ते बूस्टअप होण्यासाठी मदत मिळत असते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या रिपोर्टनुसार लिनोलेनिक ॲसिड असणारे पदार्थ नियमितपणे आपल्या आहारामध्ये घेत राहिल्यामुळं आपलं फॅट रिड्यूस होण्यासाठी मदत मिळत असते. सब्जा सीड्स पाण्यात भिजत घातल्यानंतर ते फुगतात आणि एका विशिष्ट प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ते रिलीज करत असतात आणि हे जे एन्झाईम्स आहेत ते आपल्याला आपली भूक कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा ओव्हर इटिंग टाळण्यासाठी किंवा अनप्लेझंट क्रेविंग्स जे आपले होतात, नको त्यावेळेला खाण्याची इच्छा ज्यावेळेला होत असते, पोट भरलेलं असतानासुद्धा खाण्याची इच्छा ज्यावेळेला होत असते, अशा प्रकारचे क्रेविंग्स जे आहेत ते कमी करण्यासाठी मदत करत असतात. हे जेली लाईक सबस्टन्स डायजेशन थोडंसं स्लो डाऊन करतात आणि रक्तामध्ये ग्लुकोज रिलीज होण्याच्या प्रक्रियेला थोडंसं लांबवतात. त्यामुळंच अतिरिक्त वजन म्हणजेच ओबेसिटी किंवा डायबेटीसच्या रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कमी करण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची छान मदत मिळत असते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस आणि विटॅमिन्सनी भरपूर असे सब्जा सीड्स आहेत आणि त्याचबरोबर दे आर लो इन कॅलरीज. कॅलरीजचं प्रमाण त्यामध्ये खूप कमी आहे. अँटीऑक्सिडंट्स खूप चांगल्या प्रमाणात आहेत आणि प्रोटीन्सचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये मदत करणाऱ्या आहेत. आता पाहूयात नंबर 2 आणि त्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा, आणि तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये उष्णता कमी करण्यासाठी त्याची आपल्याला खूप छान मदत होत असते. एक प्रकारचा नॅचरल कूलंट असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आपल्या स्टमकला सुदिंग इफेक्ट देणाऱ्या अशा या बिया आहेत. साध्या थंड पाण्यातून, दुधातून किंवा कोकोनट वॉटरमधून, शहाळ्याच्या पाण्यामधून सुद्धा आपल्याला या बिया घेता येतात, ज्या आपल्याला भरपूर हायड्रेशन मिळवून देतात आणि थंडावा देतात. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे उष्णतेचे त्रास बऱ्याच जणांना जाणवत असतात. युरिनरी इन्फेक्शन्स बऱ्याच लोकांना होत असतात. युरिन पास करत असताना होणारी जळजळ किंवा पेन्स यासारख्या गोष्टी उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणवतात. अशा वेळेला नियमितपणे रोज थोड्या थोड्या प्रमाणात सब्जा सीड्सचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. सब्जा सीड्समध्ये भरपूर डिटॉक्सिफाईंग प्रॉपर्टीजसुद्धा आहेत, म्हणजे आपल्या शरीराचं क्लिन्झिंग करण्यामध्ये सुद्धा त्याची खूप छान मदत आपल्याला होत असते. नंबर 3, तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे काही प्रमाणात आपले ब्लड शुगर लेवल्स रेग्युलेट करण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा छान फायदा मिळतो. नंबर 4, चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये व्हिटॅमिन ई, बीटा कॅरोटीन आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळं आपल्या त्वचेला सुद्धा त्यापासून चांगले फायदे मिळतात आणि त्यामुळंच त्याला एक उत्तम अँटी एजिंग फूड असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. नंबर 5, पाचवा महत्त्वाचा फायदा म्हणजे रात्रीच्या वेळेला जर तुम्ही सब्जा सीड्स घेतले तर त्यामुळं तुमच्या झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होते. चांगल्या प्रकारे झोप लागण्यासाठी तुम्हाला मदत मिळते. नंबर 6, सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये हेल्दी फॅट्स आहेत आणि नॅचरल सोर्स ऑफ प्रोटीन्स असल्यामुळं
मसल्सच्या हेल्थमध्ये आणि बोन्सच्या हेल्थमध्ये सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते. आणि नंबर 7, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना न्यूरो डिसऑर्डर्स आहेत, म्हणजेच उदाहरणार्थ पार्किन्सन्स डिसीज किंवा अल्झायमर्स डिसीज यासारखे त्रास असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारामध्ये सब्जा सीड्सचा वापर करायला हवा, कारण त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रियंट्स आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स यांचा त्यांना खूप छान फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर ज्या लोकांना स्ट्रेस, मायग्रेन, डिप्रेशन यासारखे त्रास आहेत, अशा लोकांनी सुद्धा आपल्या आहारामध्ये सब्जा सीड्सचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. वेट लॉससाठी जर तुम्ही सब्जा सीड्स घेत असाल तर तुम्हाला जेवणाआधी 20 मिनिटं ते घ्यायला हवेत किंवा एम्प्टी स्टमक अगदी उपाशी पोटी सकाळी सकाळी सुद्धा ते तुम्हाला घेता येतील. यासोबत तुम्हाला मध किंवा लिंबाचा रससुद्धा घेता येईल. आता पाहूयात आपण सब्जा सीड्सपासून बनणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज कुठल्या कुठल्या आहेत ते. नंबर 1, पहिली महत्त्वाची रेसिपी म्हणजे सब्जा सीड्सपासून बनणारं लेमनेड. 1 चमचा सब्जा सीड्स आपल्याला थोड्या पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे आणि 1 ग्लास थंड पाण्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये थोडीशी गोडसर चव येण्यासाठी तुम्हाला मध किंवा गूळसुद्धा ॲड करता येईल. थोडी वेलचीची पूडसुद्धा ॲड करता येईल आणि हे भिजवलेले सीड्स, सब्जा सीड्स आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत. अशा प्रकारे सब्जा सीड्सपासून थंडगार लेमनेड आपल्याला तयार करता येईल. नंबर 2, दुसरी महत्त्वाची रेसिपी म्हणजे आंबा पुडिंग. यामध्ये आपल्याला खूप छान सब्जा सीड्सचा वापर करून घेता येतो. उन्हाळ्यामध्ये आंबा आपल्याला इझिली अवेलेबल असतो आणि ह्या सीझनल फ्रूट्सचा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे आपल्या आहारात वापर करता येतो. एका आंब्याच्या फोडी करून त्या आपल्याला छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायच्या आहेत आणि दुसरीकडे 1 ते 1.5 चमचा होतील इतके सब्जा सीड्स थोड्या पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. आंब्याच्या फोडी छानपैकी ब्लेंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप होईल इतकं दूध आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्हाला आणखी थोडी गोडसर चव याची हवी असेल तर तुम्हाला चमचाभर मधसुद्धा यामध्ये ॲड करता येईल आणि त्यानंतर सब्जाचे सीड्स, भिजलेले जे सीड्स आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि हे सगळं मिश्रण थंडगार करून मग आपल्याला खायला घ्यायचं आहे. खूप छान, खूप टेस्टी असा हा पदार्थ बनून तयार होतो. नक्की ट्राय करून पहा. नंबर 3, तिसरी महत्त्वाची रेसिपी म्हणजे फालुदा. 2 चमचे सब्जा सीड्स आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत आणि अर्धा कप होतील इतक्या शेवया आपल्याला घ्यायच्या आहेत किंवा शेवया जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही व्हर्मिसेली नूडल्ससुद्धा इथे वापरू शकता. 2 ते 3 मिनिटं हे नूडल्स किंवा या ज्या शेवया आहेत त्या उकळत्या गरम पाण्यात घालायच्या आणि फक्त 2 ते 3 मिनिटांपर्यंत त्यांना उकळत्या पाण्यामध्ये कुक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेचच थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता एका उंच ग्लासमध्ये या नूडल्सचा किंवा शेवयांचा 1 लेयर आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर त्यावरती 1 चमचा होईल इतकं रोज सिरप घालायचं आहे किंवा रूह अफजासुद्धा तुम्हाला ॲड करता येईल. मग नंतर अर्धा कप होईल इतकं दूध आणि त्यावरचा लेयर म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम. लेयर्स आपल्याला रिपीट करायचे आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचे कापसुद्धा तुम्हाला ॲड करता येतील. आंबा, चिकू, सफरचंद, केळं यांचे काप किंवा तुम्हाला आवडणारी जी फळं, घरामध्ये अवेलेबल असणारी फळं तुम्ही यामध्ये स्लाइस करून ॲड करू शकता. त्याशिवाय यामध्ये टूटी फ्रुटीसुद्धा तुम्हाला वापरता येईल किंवा ड्रायफ्रूट्सचे कापसुद्धा यावरती तुम्हाला छान प्रकारे अरेंज करता येतील. आता पाहूयात सकाळच्या घाई गडबडीत झटपट बनून तयार होणारी वेट लॉस फ्रेंडली अशी एक हेल्दी रेसिपी. यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे होतील इतके ओट्स घ्यायचे आहेत. अर्धा कप लो फॅट दूध, 3 ते 4 भिजवलेल्या बदामाचे स्लायसेस आणि 2 चमचे होतील इतके भिजवलेले सब्जा सीड्स. एका अक्रोडाचे काप, एका खजुराचे काप, 1 चमचा होतील इतके बेदाणे आणि एका केळाचे काप. सगळं मिश्रण छानपैकी एकत्र करून ओव्हरनाईट सोक होण्यासाठी फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी आपला एक छान हेल्दी ब्रेकफास्ट बनून तयार होईल. या सगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करून पहा आणि त्यामधली कुठली रेसिपी तुम्हाला आवडली हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे सब्जा सीड्स जरी हेल्दी असले तरीसुद्धा त्याचा आपल्या आहारामध्ये अगदी प्रमाणात वापर करणं हे खूप गरजेचं आहे. सब्जाचा अतिवापर हा सुद्धा आपल्या आरोग्याला काही ना काही प्रकारचे रिस्क निर्माण करणारा होऊ शकतो. ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे किंवा शुगरचे त्रास आहेत, ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत किंवा ब्रेस्ट फीडिंग करत आहेत म्हणजे बाळाला दूध पाजत आहेत, अशा लोकांनी सब्जा सीड्सचा वापर हा अगदी जपून करायला हवा. अति प्रमाणात वापर जर त्याचा केला गेला तर त्यामुळं पोट फुगणं, पोटगच्च होणं, डायरिया, नॉशिया, वॉमिटिंग यासारखे त्रास उद्भवण्याची शक्यता असते.
सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.